आमचा लोकप्रिय आमदार निलेश तर दरवर्षी सर्व माझ्या आया बहिणींना ही यात्राच्या निमित्तानं दर्शनाची सोय करून देत असतो। हे काम मोठा देवीच्या सेवेच्या भावनेतनं तो करतो आणि ही सेवाभावाची भावना आई मोठा देवीचे आशीर्वाद त्याला लोकसेवेचं त्याचं कार्य पुढे नेण्याचं बळ देत असतात। आता मी थोडासा लवकर आलो, मी त्याच्या आई वडिलांना भेटलो, त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, तेव्हाही बाकीची थोडीशी मी विचारपूस केली। येताना आम्ही वेगवेगळे प्रकारचे काही कार्यक्रम पण घेतले ज्याचा उल्लेख निलेशनी केला। मित्रांनो, अनेक वर्ष माझ्या महाराष्ट्रातली जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देते, पाठिंबा देते, प्रेम करते आणि त्याच्यामुळे सरकारमध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करण्याची संधी मला मिळत असते। माझा एवढीच भावना आहे, माझा एवढंच मनापासूनचा प्रयत्न आहे की माझ्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना त्यांचे विकासाचे प्रश्न सुटावेत। ज्याचा निलेशने उल्लेख केला, निलेशला तुम्ही जवळपास 4 वर्षापूर्वी निवडून दिलं। साधारण 1100 कोटी रुपयाची कामं आम्ही आतापर्यंत केली। मी आज तुम्हाला सगळ्यांना आया बहिणींना सांगतो, अजून 1 वर्ष बाकी आहे। राज्याचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आहे। मी निलेश ज्यावेळेस निवडणुकीला जाईल आणि मी त्याच्याकरता मतं मागायला येईल त्यावेळेस ह्याच पारनेर तालुक्याला दाखवून देईल की त्याच्या 5 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपयाची कामं माझ्या पारनेर तालुक्यामध्ये झालेली आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ। कारण शेवटी लोकांचे प्रश्न सुटले, लोकांच्या अडचणी दूर झाल्या। तिथं आया बहिणींचे काही प्रश्न असतात, आज पण मला निवेदन दिले की हो दादा हे प्रश्न त्याच्यात मार्गी लावा। आणि आम्ही लोक पदावर बसतो ते काही आम्ही सत्तेला हापापलेलं नाहीये, ताम्रपट तर जन्माला घेऊन कुणीच आलेलं नाहीये। मिळालेलं पद आणि मिळालेली सत्ता, आज थोडंसं दुपारचं ऊन आहे, इथं मंडप नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात बसलाय, त्याची पण खंत मला आहे, परंतु काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवल्या पाहिजेत। आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये देखील निलेशच्या भागामध्ये ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न हा मी आणि माझे सगळे सहकारी भुजबळ साहेब असतील, त्याच्या संदर्भात हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, आदित्य तटकरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्याबद्दलचं काम त्या ठिकाणी करत राहणार आहोत। दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो, बाबा कुठली कामं मार्गी लागली, कुठली कामं मार्गी लागायची राहिलेली आहेत। आता आज तुमच्या पुढे यायच्या आधी आम्ही महावितरणच्या RDSS या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला। जवळपास 40 कोटी रुपयाची योजना आहे। काय योजना आहे? LT आणि HT लाईन ही 278 किलोमीटर आपल्या पारनेर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतोय। 100चं रोहित्र, आपण ज्याला DP म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात, मराठीमध्ये त्याला रोहित्र म्हणतात आणि त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे। कुठं 65 आहेत आणि मग तिथं काही वेळेस लोड येतो, आमच्या ट्रिप होतात मोटारी, आमच्या शेतकऱ्याला पाणी घेता येत नाही आणि म्हणून हे सगळे ट्रान्सफॉर्मर 100चे करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याच्याकरता माझ्या पारनेर मतदारसंघात पारनेर आणि नगरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये 333 ट्रान्सफॉर्मर आपल्या निलेशच्या प्रयत्नामुळे त्याच्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी होत आहे। आणि 3 फेजचं 5 वायर आपण लघुदाब वाहिनीचे 310 किलोमीटर त्या ठिकाणी टाकतोय। अशा प्रकारे 40 कोटी रुपयाचं हे काम, ह्याच्यामुळे काय होणार आहे? तुम्ही म्हणाले कशाला सांगतो अजित पवार तू? ह्याच्यामध्ये वाडी वस्तीवर जे ग्राहक शेती वाहिनीवर आहेत त्यांना गावठाण वाहिनीवर स्थलांतरित करून अखंड वीज पुरवठा, आता काय होतं आठवड्यातले 7 दिवसामध्ये 4 दिवस तुम्हाला दिवसा मिळते, 3 दिवस रात्री मिळते, कधी 4 दिवस रात्री मिळते, 3 दिवस दिवसा मिळते। त्याच्याऐवजी अखंड वीज तुम्हाला मिळाली पाहिजे आणि सदर योजनेचे फायदे माझ्या पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, बाळवणी, कानूर पठार, टाकळी, ढोकेश्वर आणि दर्जिरे या परिसरातील शेती वाहिनीवरील वीज ग्राहकांना होणार आहे। अशा प्रकारचा प्रयत्न एक तुमचा मुलगा म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, या नात्याने निलेशचं त्या बाबतीमध्ये काम चाललेलं आहे आणि ही कामं मार्गी लागली पाहिजे। उद्याच्याला सत्ता नसली तर असं म्हणून चालत नाही की बाबा आपली सत्ता नाही, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। लोकांना माझ्या वाडी वस्तीवरचे, माझ्या गावातले, माझ्या तांड्यावरचे प्रश्न सुटले पाहिजे
अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि म्हणूनच ही सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा